अभी गवाही का समय है। आता साक्षीची वेळ आहे। प्रभु की अब भलाइयों को बोलकर उसके नाम महिमा कर सकते हैं। प्रभूने केलेला चांगुलपणा आपण सांगून त्याच्या नावाचा गौरव देऊ शकतो। Now is the time for testimony. You can come forward and tell about the goodness that God has done in your life. परमेश्वर के नाम की महिमा हो। मैं बारामती फेतोम से हूँ। मेरा नाम यादव त्रिशाली है। पर अद्भुत परमेश्वर, आश्चर्य काम करने वाला परमेश्वर है। परमेश्वर एक अद्भुत काम मेरे जीवन में किया है। परमेश्वर के धन्यवाद देती हूँ। कितने दिनों से मैं चाह रही थी कि परमेश्वर ने मुझे इस कन्वेंशन में, इस सम्मेलन में गवाही देने के लिए एक अनुमति दे। अनेक महिन्यांपासून, किती दिवसांपासून माझा आग्रह होता की संमेलनामध्ये प्रभूच्या सानिध्यामध्ये मी साक्ष द्यावी। इसके लायक भी नहीं हूँ मैं कि आपके सामने गवाही बोलने के लिए खड़ी हूँ। आणि तुमच्या समोर साक्ष देण्याकरता, उभी राहण्याकरता माझी लायकी नाही। इसलिए मैं परमेश्वर का धन्यवाद देती हूँ क्योंकि उसने मुझे इधर खड़ा किया। परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देते की प्रभूने मला इथं उभं केलं। मेरा जन्म एक हिंदू परिवार में हुआ है। माझा जन्म एका हिंदू कुटुंबामध्ये झाला। अच्छे कट्टर हिंदू थे। हमें यीशु कौन है वो मालूम ही नहीं था। आम्ही कट्टर हिंदू होतो, येशू कोण आहे हे आम्हाला ठाऊक नव्हतं। मेरे आंखों में भी प्रॉब्लम था कि मैं देख भी नहीं सकती थी अच्छे से। मेरे को पढ़ाई में भी कमजोर थी, सभी चीज़ों में कमजोर थी। आणि माझ्या डोळ्यामध्ये समस्या असल्यामुळे मी सर्व शिक्षणामध्ये आणि इतर सर्व गोष्टींमध्ये मी दुर्बल किंवा अशक्त होते। दुर्बल थी और मेरे ऊपर मैं परमेश्वर को कभी जानती नहीं थी। यीशु कौन है, क्या करता है, मेरे को मालूम ही नहीं था। मी दुर्बल होते आणि येशू कोण आहे, काय करतो हे मला मुळीच ठाऊक नव्हतं। सच में मेरे एक रिश्तेदार ने हमें बताया कि आप परमेश्वर की भवन में जाओ, यीशु की प्रार्थना करो। आमच्या एका नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही येशूच्या भवनामध्ये जा आणि तिथे प्रार्थना करा। बड़े बड़े डॉक्टर्स को दिखाया कि आंखों के लिए क्या कर सकते हैं क्या नहीं, तो भी कुछ नहीं हुआ। मोठमोठ्या वैद्यांना आम्ही दाखवले की काही करता येईल का, परंतु काही झालं नाही। इसलिए परमेश्वर महान है कि उसने मेरी आंखों को रोशनी दी। परमेश्वर महान आहे, त्याने माझ्या डोळ्यांना प्रकाश दिला। मेरे जीवन में मैं एक ऐसा पागल समान लड़की थी। मेरे को आंखों की वजह से कुछ देख नहीं सकती थी अच्छे से। मेरे को कुछ समझ में नहीं आता था। मैं पागल लोगों के समान बैठती थी आणि वेड्या लोकांसारखे मी बसत असे। माझ्या जीवनामध्ये मी वेड्यासारखी वागत असे। माझ्या डोळ्यांना नीट दिसत असल्या कारणाने इसी वजह से मेरे माता पिता बहुत परेशान थे, क्या करना क्या नहीं। यामुळे माझे आई वडील फार त्रस्त होते की काय केलं पाहिजे। देखो परमेश्वर कितना महान है कि मुझे आपके सामने खड़ा किया है। परंतु पहा, परमेश्वर किती महान आहे, त्याने मला तुमच्या समोर उभं केलेलं आहे। मैं आपके सामने खड़े नहीं रह सकती थी क्योंकि मुझे मालूम नहीं था कि मेरा जीवन कभी खत्म हो जाएगा, क्या हो जाएगा मेरा जीवन का मुझे पता नहीं था। आणि मी तुमच्या समोर उभं राहू शकले नसते। माझं जीवन केव्हा समाप्त होईल किंवा माझ्या जीवनाविषयी काय घडेल हे मला ठाऊक नव्हतं। इतना दुखी थी, इतना कष्टी थी मैं इतकी दुःखी आणि इतकी कष्टी होते। परमेश्वर के नाम की महिमा हो कि उसने मुझे स्कूल कॉलेज में सभी जगह में एक अच्छा स्तर पर दे रखा है। आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते की शाळेमध्ये परमेश्वराने मला एका चांगल्या स्थानामध्ये ठेवलेलं आहे। स्कूल में जब जाती थी लोग कहते थे पागल लड़की आई, मुझे कुछ वैल्यू नहीं थी। मैं कौन हूँ क्या हूँ मुझे पता नहीं था। शाळेमध्ये गेले असता मला म्हणत असत की पहा, वेडी मुलगी आली आणि मी कोण आहे काय आहे हे मलाच माहित नव्हतं। याकूब 1:5 में वचन कहता है, जो ज्ञान से कम है उसने परमेश्वर की ओर मांगो। आणि याकोबाचे पत्र 1:5 मध्ये लिहिलेले आहे, जे ज्ञानाने उणे आहेत त्याने प्रभू जवळ मागावे। एक सेवक ब्रदर के द्वारा वो वचन मुझे दिया परमेश्वराने हे वचन एका सेवक भावाद्वारे मला दिलं। सेवक लोगों ने मेरे को यही कहा, बेटा परमेश्वर तेरे को अच्छा आरोग्य बल देगा, तू सभी लोगों के सामने एक उच्च स्तर पर खड़ी रहेगी। आणि सेवक लोकांनी मला हेच सांगितलं की मुली, परमेश्वर तुला चांगलं आरोग्य देईल आणि सर्व लोकांसमोर तू चांगल्या स्तरावरती उभी राहशील। सच में परमेश्वर ने मेरे परिवार में बहुत सारी भलाइयाँ की है। खरोखरच परमेश्वरने माझ्या कुटुंबामध्ये पुष्कळचा चांगुलपणा केलेला आहे। सच में मैं अभी अच्छे से देख पाती हूँ, आपके सामने बात कर रही हूँ। मेरे को इतना खुशी हो रहा है कि आज मेरे को परमेश्वर ने इधर खड़ा किया है। खरोखर मी चांगल्या रीतीने आता पाहू शकते, नीट रीतीने बोलू शकते। परमेश्वराने आज मला या स्थानामध्ये उभं केलं, याचा मला फार आनंद होत आहे। परमेश्वर बहुत बड़ा अद्भुत काम करने वाला परमेश्वर है क्योंकि उसने मेरे जीवन में बहुत बड़े बड़े काम किए हैं। परमेश्वर फार अद्भुत आणि मोठे काम करणारा परमेश्वर आहे, कारण त्याने माझ्या जीवनामध्ये मोठी अद्भुत कामे केलेली आहेत। बहुत तकलीफ थी जीवन में, ऐसा लगता था कि क्या करना क्या नहीं। जीवनामध्ये फार त्रास होता, काय करायचं काय नाही करायचं मला माहित नव्हतं। मैं सोच भी नहीं सकती थी कि मैं आज आपके सामने खड़ा होकर मेरी गवाही दूं। आम्ही विचार देखील करू शकत नव्हते की आज मी तुमच्या समोर उभे राहून साक्ष देईन। हाँ, परमेश्वर बहुत महान है। होय, परमेश्वर फार महान आहे। देखो मैं परमेश्वर को धन्यवाद देती हूँ कि क्योंकि उसने मुझे
परमेश्वर मेरे साथ बात भी करता, अच्छा पवित्र आत्मा का अभिषेक दिया, भविष्यवाणी बोलने को कृपा भी देता है। आणि परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देते. पवित्र आत्म्यामध्ये भरण्याकरता, भविष्यवाणी करण्याकरता परमेश्वराने मला अभिषेक दिलेला आहे. मैं आपकी और एक प्रार्थना विनती करती हूँ कि मैं परमेश्वर का जो उद्देश्य है मेरे जीवन में वो पूरा करे, और मेरी एक आशा है कि मैं सुसमाचार सुनाऊं और हमारी कलीसिया को बढ़ाऊं। परमेश्वराकडे तुमच्या समोर एक विनंती करते की परमेश्वराने मला पवित्र आत्म्याचा अभिषेक दिलेला आहे, अजून पुढे न्यावं आणि सुवार्ता गाजविण्याकरता परमेश्वराने माझा आणि माझ्या कुटुंबाचा वापर करावा. मेरे फैमिली को अभी तक संभाला, क्योंकि परमेश्वर बहुत महान है। आतापर्यंत माझ्या कुटुंबाचा प्रभूने सांभाळ केला, कारण प्रभू फार महान आहे. कई बार हम भूखे रहते थे, घर में खाना के लिए कुछ नहीं था। घरामध्ये आम्ही कित्येक वेळेस भुकेले असू, घरामध्ये काही खायला नसत. अभी मेरे पिता को अच्छा जॉब दिया, माता को अच्छा अभिषेक करके एक परमेश्वर की सेवा के लिए खड़ा किया है। परंतु आता माझ्या वडिलांना चांगली नोकरी मिळालेली आहे आणि माझ्या आईला चांगला अभिषेक देऊन सेवेसाठी उभं केलेलं आहे. परमेश्वर कितना महान है, देखो पहा परमेश्वर किती महान आहे. मैं आपके सामने खड़ी नहीं रह सकती थी, मी तुमच्या समोर उभं राहू शकत नव्हते. परमेश्वर ने अभी तक हमें संभाला और रखवाली किया है, इसके लिए परमेश्वर का धन्यवाद करती हूँ। परंतु परमेश्वरने अद्याप मला सांभाळलं, रक्षण केलं, म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. एक प्रार्थना विनती है, मेरे जीवन में जो परमेश्वर का उद्देश्य है वो पूरा करे। एक प्रार्थना विनंती आहे, माझ्या जीवनामध्ये प्रभूचा जो उद्देश आहे तो प्रभूने पूर्ण करावा. इस छोटी गवाही को समाप्त करती हूँ और परमेश्वर के नाम को महिमा देती हूँ। प्रेज द लॉर्ड। ही छोटीशी साक्ष मी संपवते आणि देवाच्या नावाला गौरव देते. प्रभूला धन्यवाद असो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. खरोखरच परमेश्वरानं आज इतक्या समूहामध्ये की त्याचं साक्ष सांगण्यासाठी आणि संतांच्या समोर आणि इतर लोकांच्या समोरसुद्धा मला उभं केलं, त्या परमेश्वराची मी उपकार स्तुती करते. कारण ज्या वेळेस देवाचे सेवक माझ्या घरी येत होते तेव्हा मी त्यांच्यासमोर येत नव्हते, मला भीती वाटायची. आणि माझे आई वडील तर खूपच म्हणजे असे प्रार्थनेशील होते. ते देवाचे म्हणजे खूप आमची गरीब परिस्थिती, 9 बहीण भावंडं आम्ही आहोत. आणि आई वडील, माझे वडील पोस्टमन होते. खूप चमत्कार आमच्या घरामध्ये व्हायचे. म्हणजे माझे वडील, आई वडील देवामध्ये असल्यामुळं की आम्हाला घरात कधी ऊन पडलं नाही. एक दिवस घरामध्ये काहीच नव्हतं, पण सगळ्या गोष्टी अशा चमत्कार, देवाचे सेवक, आई वडील अशा सगळ्यांच्या मदतीनं आज मी तुमच्या पुढे उभा आहे. आता मी देवाची स्तुती करते की आता मी प्रार्थना करत असताना मला एक दर्शन झालं की देवबापाचं मुख असं आहे आणि त्या मुखातून परमेश्वर अग्नी पडत आहे. प्रथम आपल्या देवाच्या सेवकांच्याकडे तोंड केलं, नंतर देवाच्या सेविकांच्याकडे केलं, मग सगळ्या आपल्यावर अग्नी ओतत होता. आणि खरोखरच देवाची उपस्थिती आज आपल्यामध्ये आहे, म्हणून मी परमेश्वराची स्तुती करते. आणि माझे वडील एक दिवस काय झालं, आम्ही 9 बहीण भावंड असताना घरामध्ये अन्न नव्हतं. त्यावेळेस पप्पा म्हणाले आपण 3 दिवस उपवास करूया. माझी आई काय करायची, 3 सर्कल मारायची आणि त्याच्यावरती वाळू ओतायची. ज्याला प्रार्थना करायचं नाही, म्हणजे एकानं प्रार्थना करायचं, एकानं संदेश वचन बोलायचं आणि गाणी म्हणायची. पण ज्याला प्रार्थनेमध्ये भाग घ्यायचा नाही, ज्याला वचन वाचायचं नाही, त्यांनी त्या गुडघ्यावरती उभा राहायचं आणि हिरवी काठी काढून ठेवली असायची आणि ती मारायची आम्हाला. अशा रीतीने आम्हाला देवाचं हे म्हणजे प्रेम मिळालं, घरात म्हणजे शिक्षण मिळत गेलं. पण मी देवाच्या सानिध्यात नव्हते. 11व्या वर्षी मला हॉस्टेलमध्ये टाकण्यात आलं. मी सिंगर आहे, मला गाणी चांगली म्हणतात म्हणून मला हॉस्टेलमध्ये घातलं होतं. 4थीमध्ये गेल्यानंतर काय झालं की म्हणजे आमची परिस्थिती वाईट होती. आमच्या अंगावरचे कपडे आम्ही रात्री धुवायचं आणि सकाळी घालायचं, इतकी वाईट परिस्थिती होती. तर मॅडम मला म्हणाले की रुदा, उद्या आपल्याकडे आपले मुख्यमंत्री येणार आहेत आणि त्यांच्यासाठी तुला गाणं म्हणायचं जवळ जायचं आहे, तर तू चांगली कपडे उद्या घालून ये. मग माझे वडील काय म्हणायचे, मी तुमचा जगीक बाप आहे, मी तुम्हाला काही देऊ शकत नाही, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही त्या देवाजवळ मागा. आणि मग मी हॉस्टेलमध्ये एक प्रार्थनेची खोली होती, तिथं प्रार्थना केली, देव बाप्पा उद्या माझं गाणं आहे आणि मला ड्रेस चांगला घालून यायला लावला आहे, तर मला तू ड्रेस देशील का, तू माझा ड्रेस देशील तर मी रोज तुझी प्रार्थना येऊन करेल असं सांगितलं. मी आमेन म्हटलं. इतक्यात मला हॉस्टेलच्या मॅट्रनी बोललं, रुदा कोण आहे, तर मी म्हटलं मी आहे मॅडम. तर त्या म्हटल्या रुदा उद्या एक अमेरिकेवरनं आपल्याला कपड्याचा गट्टा आला आहे आणि तो कपडा त्यामधले तुला 2 घे आणि इतरांना सगळा 1-1 वाट. तर मी म्हटलं मॅडम मी तसं कधी करणार नाही, कारण मला 1 आणि मला 2 आणि त्यांना 2 म्हटल्यावर त्या मला मारतील. तर नाही म्हटलं, तुला जे सांगितलं ते ऐक.
आणि मग मी केलं. मग त्याच्यानंतर मी काय, माझ्याकडे संशयाचा आत्मा, मी म्हटलं मेट्रन का म्हटल्या काल अमेरिकेवरून कपडे आल्यात, मी आज प्रार्थना केली, म्हणजे मी आज जरी प्रेयर केली नसती तर मला ते कपडे मिळालेच नसते. कुणी देव बघितला आहे, कुठे देव आहे असं माझ्या मनाने. 4-8 दिवसानंच आमच्या शाळेचं हे होतं, तपासणी होती, आणि त्याला मोठे लोक आल्यानंतर हे मागतात ना, गृहपाठाच्या वह्या मागतात. माझे बुक चेक केले, माझं शाळेमध्ये पहिला नंबर होता खरं, कारण मी शाळेत अभ्यास खूप करायची, माझ्याकडे पुस्तकं नसायची, पण मी दुसऱ्याचं घेऊन पुस्तक अभ्यास करत असे. तर माझी ते गृहपाठाची वही नव्हती, तर मला टीचरनी मारलं, हातावरती छड्या दिल्या, आणि त्या म्हणाल्या तुझी गृहपाठाची वही कुठं आहे, तुझ्या शाळेत नंबर येतो आणि तुझी वही कुठं आहे. तर मी म्हटलं नाही, माझ्याकडे पाटी पेन्सिलच फक्त आहे. मग त्याने प्रिन्सिपलला बोलवून घेतलं होतं, ते मला माहीत नव्हतं. मग मी संध्याकाळ परत त्या देवबाप्पाची आठवण आली, मी त्या खोलीत गेले, गुडघे टेकले, प्रार्थना केली, देवबाप्पा माझी क्षमा कर, कारण मी तुला थँक्स म्हणायला आले नाही. देवबाप्पा तू माझ्यावर दया कर, उद्या मला दप्तर पाहिजे, मला वह्या पाहिजेत, तर तू देशील तर मी परत तुझ्या खोलीमध्ये प्रार्थना करत जाईन. आणि मग मी आमेन म्हटलं, इतक्यात त्या प्रिन्सिपलने मला हाक मारला हॉस्टेलच्या, हृदा कोण आहे माझ्याकडे, तिला पाठवा. म्हटलं काय झालं अंकल, बाळ तुझ्याजवळ काही नाही, वह्या नाही, पेन नाही, मला नाही का सांगायचं, तुला इथून मी सगळं देणार. मग त्यांनी मला वह्या, पेन, आणि मला म्हटले तेल साबण पण तू आणायचं नाहीस, जे काही तुला लागणार आहे ते मी तुला आजपासून देणार आहे. मी तरी पण मग माझ्या संशयाचा आत्माला की पास्टरने काल सगळं माझ्यासाठी मांडून ठेवले, आणि मी कशाला त्या देवाला हाक मारते, मी देवालाच बघितलं नाही तर देवाजवळ काय प्रार्थना करायची. तरी पण माझे पप्पाच बोलले होते की जेव्हा तुला काय मागायचं असेल तर तू प्रार्थना कर, म्हणजे तुला देवबाप देईल. 11वीत गेल्यानंतर नाही, 11वी झाली, 12वी झाली, शाळेत घातलं मला. त्याच्यानंतर मला नर्सिंगला सगळ्यांनी गरीब आहे म्हणून कुणी साडी, कुणी पेटी, कुणी तेल साबण असं घेऊन मला नर्सिंगला माझी मिरजेमध्ये मला पाठवलं. मिरजेमध्ये पाठवल्यानंतर काय झालं, मला ॲडमिशन दिलं. मग डॉक्टर कोल्हटकर म्हणून डायरेक्टर होते, ते म्हटले बाळ तुझ्यासाठी खूप जणांनी लेटर्स दिल्यात आणि तू चांगली विद्यार्थी आहेस म्हणून, पण आम्ही तुला सिलेक्ट केलेलं आहे, पण 3 परीक्षा आहेत, त्या 3 परीक्षेत जर तू नापास झालीस तर तुला आम्ही नर्सिंग तुझं कॅन्सल करणार आहे. मग ते बरं म्हटलं मी. मग मी पहिल्या परीक्षेत नापास झाले, दुसऱ्या परीक्षेत नापास झालं. त्यांनी मला इंग्लिश बोलणारी विद्यार्थी आणि जी ट्रान्सलेशन करून मला शिकवायला 2 विद्यार्थींनी मला माझ्या मदतीला दिल्या. पण मदतीला दिल्यानंतर पण मी दोन परीक्षेत नापास झाले. मला माहीत असं, मी हॉलमध्ये गेले की जो काय अभ्यास केला आहे तो सगळा विसरायची, त्यांना मी व्यवस्थित प्रश्नांची उत्तर द्यायची, पण काय व्हायचं मला कळत नाही. मग मी तिसऱ्या वर्षात, मी म्हटलं आता तिसरी वर्ष 10 दिवसावर परीक्षा राहिल्या, 2 परीक्षेत नापास झाले तरी देवबाप मला सहाय्य करत नाही. मी कशाला, म्हणजे काय करू, मी माझ्याजवळ 4 बायबल होते, मराठी, इंग्लिश असे 4 बायबल मी काय केले, फेकून दिले. आणि म्हटलं मिरजेतून कोल्हापूरमध्ये येणाऱ्या हे आहेत, काय आहेत, गाडी आहे महालक्ष्मी, तिथून पळून यायचं आपण, असं मी ठरवलं. आणि आता प्रार्थना पण करायचं नाही आणि बायबल फेकायचं, कारण इतक्या दिवसात माझे आई पप्पा माझ्यासाठी प्रार्थना करतात, माझे पाळक साहेब मला प्रार्थना करतात, मग देवबाप मला का सहाय्य करत नाही. मग मी ते बायबल फेकलं आणि रात्री झोपल्यानंतर 3 वाजता मला कुणीतरी थाप मारून उठवलं आणि माझ्या घरात बघितलं, मी अगदी प्रकाश होता तर मला माहीत होतं, म्हणजे बायबल पाठ केलेलं होतं, माहीत होतं बायबलची माहिती, पण त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे. मी म्हटलं नक्कीच हा दृष्टांत आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त हा कुणाला पण दिसलेला नाही आहे असं बायबल सांगते. प्रभू येशू ख्रिस्ताचा चेहरा पण कुणी पाहिला नाही आणि आता प्रभू येशू ख्रिस्त मला दिसला तर मी आता मरणार आहे असं मी निदान केलं. आणि मला काय दिसतंय म्हणून मी काय केलं, अंगावरती चादर घेऊन मी अशी बघत होते मला काय दिसतंय. त्यावेळेस म्हणजे जवळजवळ 75 मध्ये टेलिव्हिजन नव्हतं, तर माझ्या भिंतीवरती असे टायटल्स पडत होते, प्रत्येक भाषेमध्ये पडतं, म्हणजे काय मला वाचता येईना. देवबापाला म्हटलं देवा भाषेचा प्रॉब्लेम आहे आणि तू कुठल्या भाषेत मला दाखवत आहे. मी मनात म्हटलं, पण मनातलं जाणणारा परमेश्वर आपला आहे, उठणं बसणं जाणारा आपला परमेश्वर आहे. आणि ते इंग्लिश सगळ्या भाषा, मग इंग्लिशमध्ये एक वर्ड्स होते की तिथे काय होतं की टुडे आय एम डाईंग फॉर यू ऑन दी क्रॉस, व्हॉट यू विल डू फॉर मी. मी म्हटलं देवबापा मला इंग्लिश येत नाही म्हणून हे लोक मला बाहेर काढल्यात आणि तू मला इंग्लिशमध्ये कशाला काय दाखवलेस, कारण ती समजण्याची मला ती बुद्धी त्यावेळेस नव्हती. जे मी आता तुम्हाला बोलतोय ना त्यावेळेस मला असं बोलता पण येत नव्हतं इंग्लिश. मग मला नंतर शेवटी मराठीतून दाखवलं, आज मी तुझ्यासाठी वधस्तंभावर प्राण देत आहे, तू माझ्यासाठी काय करणार. मग मी त्यावेळेस देवबापाला क्षमा मागितली, खूप रडले आणि त्याच वेळेस मला बोलता येईना.
त्या मेट्रोन मला म्हणायच्या की एक गवार लडकी तू कभी नर्स बनने वाली नाही. रोज मला त्या हाकलायच्या क्लासमधून बोलतं रागवून. मग त्या सगळ्या सिस्टर डेझी वर्गीसला म्हटलं, डेझी यू हॅड बाथ, you had breakfast, you are not attending school. सगळं इंग्लिशमध्ये सगळं वेड्यासारखी मी सगळ्यांना फिरत होते. तर त्या म्हटल्या मे बी बिकॉज ऑफ सिस्टर रागवल्यामुळे ती सायकिक झाल्या आणि तिला सायकॅट्रीची ट्रीटमेंट द्यायला लागेल. मग मी मेट्रनकडे, ज्या मेट्रन रागव त्यांच्याकडे गेले आणि झालेलं सगळं सांगितलं असं. तर मेट्रन मग म्हटल्या, नाव रुडा डोंट वरी अँड गॉड इज विथ यू आणि गो अँड स्टडी हार्ड वेल. असं मला त्यांनी अगदी जवळ घेऊन प्रेमानं, ज्या मारतेल्या टीचर त्या मला हे केल्या. त्यानंतर मी आपल्यामध्ये पेंटिकॉस्ट चर्च आमच्यामध्ये नव्हतं, म्हणजे कधी पेंटिकॉस्ट चर्च आमच्याकडे नव्हतं. पेंटिकॉस्टच्या संतांची कधी आम्हाला हे नव्हती, म्हणजे माहीत नव्हतं पेंटिकॉस्ट म्हणजे काय, पेंटिकॉस्ट चर्च म्हणजे काय, आणि संतांची कधी आम्हाला सहभागिता नव्हती. मग दासन पास्टर, पहिले पास्टर आम्हाला भेटले, त्यांनी आम्हाला देवाविषयी शिकवलं. मग मी चर्चमध्ये जात होते, पण इतकं देवात इतकं घडलं माझ्या बाबतीत, तरी पण म्हणावं तसं मी देवाला प्रेम नव्हते. मी आता हे कुठलं हे पेंटिकॉस्ट हे चर्च जे आहे इथं मला त्यांनी सांगितलं की सिस्टर आमचे हे आहे कन्व्हेन्शन आणि त्या कन्व्हेन्शनला या. मग मी ड्युटी करून कन्व्हेन्शनला आले. पहाटे 4 वाजता पोहोचले पनवेलमध्ये. त्या कंडक्टरला म्हटलं मला 4 वाजता हे पनवेलमध्ये जायचं आहे प्रार्थना. मी बसमध्ये बसले, सिटी बसमध्ये. बाई खाली उतरा. तर म्हटलं का, तर स्त्रियांना ते जंगलात आहे आणि तुम्हाला आम्ही परमिशन देणार नाही म्हटले. मी जंगलात म्हटलं असू दे म्हटलं, माझी 4ची प्रार्थना आहे. त्या प्रार्थनेमध्ये पाळक साहेबांनी सांगितले खूप म्हणजे प्रार्थना ती अटेंड करा, सामर्थ्य देवाचं मिळतं तुम्हाला. आणि मग मी असे आले प्रार्थनेला 4 वाजता. आणि तर नाही त्यानं शेवटी मी चढले, मी ऐकलं नाही त्यांचं, त्यांनी मला सोडलं, खूप लांब सोडलं. हा रस्ता फार लांब होता, जंगलात कुठे. तर मग मी घाबरले, आता काय करू. पास्टरना फोन केलं तर पास्टर फोन उचलत नव्हते माझा. आणि मग मी आले. तर मी म्हटलं देव बापा मी काय करू, मला हे पेंटिकॉस्ट चर्च दिसेना झाले, आता मी जंगलात अडकले, आता मी काय करू. तर मला एक मोठी शिडी दिसली. त्या शिडीवरती पांढरं वस्त्र घातलेला असा म्हणजे एंजल असेल दिसले मला. त्या रोखाने मी आत आले. आत आल्यानंतर एक 9 ते 10 फूट मनुष्य पांढरी वस्त्र घातलेला आला. आणि मी म्हटलं ब्रदर हे पेंटिकॉस्ट चर्च इथंच आहे का. तर ते मला बोलले नाही, फक्त माझ्याकडून असं बघितलं, असं केलं, मान हलवली. मग मी चर्चमध्ये पास्टरनं सांगितलं पास्टर असं झालं. मला म्हटले संक्षिप्त से हां 8 दिवस झालं आम्ही इथं आहे, पण आम्हाला परमेश्वर भेटलेला नाही आहे आणि तुला भेटला. आणि खरोखरच मी देवाची स्तुती करते. आणि देवबापानं माझ्याकडे म्हणजे मला देवाचं वचन मिळतं, देवाची गाणी मिळतात आणि देवानं सुवार्तेचं मला गिफ्ट दिले. सेंटर पास्टरना मी सांगितलं मी देवबापा मी काय करू. तर ते म्हटले फक्त माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा सिस्टर. आणि खरंच सांगते, आंधळे बघतील, लंगडे चालतील आणि मुके बोलू लागतील, मेलेले जिवंत होतील, असं वरदान देवबापानं मला दिले आणि माझ्याकडून देव कार्य करत आहे. मी सगळ्यांना विनंती करते की जे काम मला देवानं सोपवलेलं आहे त्या कार्यामध्ये देवानं मला शक्ती द्यावी. आणि पास्टरनी मला ही बोलायला संधी दिली म्हणून मी त्यांचे पण आभार मानते, प्रभू येशू ख्रिस्ताचे आभार मानते. आमेन. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद करते. मी उस्मानाबादहून आलेले आहे. खरोखर परमेश्वराने मला इथं घेऊन आल्यामुळे देवाच्या नावाला धन्यवाद करते. मला येताना पण खूप अडथळा आला. आमच्या मालकाच्या पोटात दुखायला लागलं. मी आता रिजर्वेशन काढलेलं आहे. मला देवा खरोखर मला कन्व्हेन्शनला जायचं आहे. तू का माझी अशी परीक्षा बघायला लागलाच. मी म्हणलं त्यांना नेलं, दवाखान्यात ॲडमिट केलं. मी त्यांना म्हणले की मी जाऊ का प्रार्थनाला. तर ते म्हणले जा. पण खरोखर देवाने त्यांना आरोग्य दिलं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. खरोखर देवाने पण मला जिवंताच्या भूमीवर जीवन ठेवलं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. आज 3 वर्ष झालं मला देवाने आरोग्य दिलं आहे. आणि खरोखर मला साक्षी सांगण्याची सुद्धा मला लायकी नाही माझी. मला जास्त बोला येत नाही. पण आता देव मला म्हणला पवित्र आत्मेच्याद्वारे उठ तू सांग, तुझी मी भलाई केलेली तू सांग, तुझे 2 शब्द तू सांग. माझी विश्वाची बहीण पण एक मला म्हणली उषा शेटर तुम्ही उठा आणि 2 गोष्टी तिथं सांगा. तुम्हाला बोलाय जरी येत नसलं तरी तुम्ही सांगा म्हणल्या. खरोखर देवाने मला माझ्यात 4 डायलिट झाल्या. डायलिस कुणाच्या सुद्धा बंद होत नाही. डॉक्टरसुद्धा म्हणलं बाई तुम्हाला कुणाचा चमत्कार आहे, कोण्या देवाचा तुम्हाला चमत्कार आहे. मी म्हणलं माझा परमेश्वराचा चमत्कार आहे.
मला दोन दोन महिने मला जेवण पण जात नव्हतं, मला उठाय पण येत नव्हतं. मी आतुरणात होते. मला धरून माझ्या सुना उठवायच्या. खरोखर देवाने माझ्या जीवनात मोठी साक्ष दिल्यामुळे देवाच्या नावाला धन्यवाद करते. देवामुळं आज खरोखर मी इथं उभा आहे म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. माझे पूर्ण लेकरं बाळ पण म्हणायचे, आहे तू कुठलं बी असलं तर तुला आरोग्य द्यावा देवाने, तुला मी कुठं पण जात होते. पण खरोखर माझ्या देवाने मला आरोग्य दिलं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. आज प्रत्येक संकटाचं तारण केलं पण देवाच्या नावाला धन्यवाद करते. मी उस्मानाबादच्या चर्चला जाते. परमेश्वराने खरोखर माझ्या प्रत्येक कुटुंबाचं तारण व्हा म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. मला साक्ष पण नीट सांगा येत नाही, पण आज खरोखर देवाच्या कृपेनं मी उभा राहिले म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. तरी माझ्या ब्रदर लोकांनी आम्हा लोकांनी खरोखर लय प्रार्थना केली. मला म्हणायचे की ही जगत नाही. ब्रदर म्हणले की खरोखर ही देवाचं लेकरू आहे, ही कधीच मरणार नाही, देव जीवन ठेवणारा देव आहे म्हणले. खरोखर मला देवाने जीवन ठेवलं म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. माझ्या प्रत्येक कुटुंबाला त्यांच्या पंखाखाली सांभाळ म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. इकडं कन्व्हेन्शनला यायचं पण मला नीट माहिती पण नव्हतं. देवाने खरोखर त्याच्या मार्गाने मला घेऊन आला म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. देवा म्हणलं खरोखर ही सगळं वजन तुझ्या हाती सोपीते म्हणलं. मला खरोखर तुझ्या मंदिरात ने 3 वर्षापासून तुझ्यात येते म्हणलं. मी आले नाही. खरोखर माझ्या परमेश्वराने मला घेऊन येऊन मला वाट दावली म्हणून मनापासून कोटी कोटी धन्यवाद करते. माझी लहानची विनंती देवाकडे मागते. देवा अधिक ना अधिक मी प्रार्थनात वाढावं, माझ्या कुटुंबाने वाढावं. देवाने माझ्या प्रत्येक कुटुंबाला सांभाळ म्हणून देवाच्या नावाला धन्यवाद करते. प्रेज लॉर्ड. प्रभु ने जो तीनों गवाहियों को बीच में प्रभु ने किए वो तमाम भलाइयों के लिए हम धन्यवाद करेंगे. आणि आता दिलेल्या साक्षीच्या जीवनामध्ये, लोकांच्या जीवनामध्ये परमेश्वराने केलेल्या सर्व चांगुलपणाबद्दल आपण परमेश्वर नावाची स्तुती करूया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. प्रभु उनका मनोरथों को पूरा करके देना चाहिए, इसलिए हम धन्यवाद करें. परमेश्वराने त्यांच्या विनंत्या पूर्ण करून देण्यासाठी स्तुती करूया. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. हम सब मिलकर एक अंग्रेजी गीत गाएंगे. आपण सर्वजण मिळून एक इंग्रजी गीत गाऊया. Let us all sing an English song. इंग्लिश नंबर 494. इंग्लिश गीत नंबर 494. English hymn number 494. I hear the voice of Jesus, oh how sweet and clear, words of peace and comfort whispered in my ear. He tells me he can do anything he chooses to, and yet he reassures me he won't let go of me. Sovereign Lord, you will hold me in your hand. My life is in your hand. Here I'll stand. And I'm safe no matter what may come my way. 'Cause there is no better place than in your hands, in the hollow of your hand. I hear the voice of Jesus. This is how I know I am my beloved's. I'm his very own. He shelters me his strength. Jesus is my hiding place, and what a joy to know him. I'm the apple of his eye. Sovereign Lord, you will hold me in your hand. My life is in your hand. Here I'll stay. And I'm safe no matter what may come my way. 'Cause there is no better place than in your
Jesus, and now can see visions of my homeland in eternity. My destiny is sure, for in Jesus I'm secure. I'll stay within my Lord's hand and surely reach that land. Sovereign Lord, you will hold me in your hand. My life is in your hand. Here I'll stay. And I'm saved, no matter what may come my way. 'Cause there is no better place than in your hand, in the hollow of your hand. Sovereign Lord, you will hold me in your hand. My life is in your hand. Here I'll stay. And I'm safe, no matter what may come my way. 'Cause there is no better place than in your hand, in the hollow of your hand. हालेलुया। दया करके सब लोग बैठिए। कृपा करून सर्वजण बसा. Please be seated.